नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईपासून सुरुवात करू, कारण बाई लोकांना आपल्या इकडच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात. हां, आता मुंबई अशी गोष्ट अशी आहे मुंबईची, की माणसं खूप झाली आहेत. गर्दी झाली आहे खूप. गर्दी खूप झाली आहे. तर लोकांना या गोष्टीसाठी विचार करणं पण वेळ नाही आहे. लोक पळतात आहेत लिटरली मुंबईमध्ये. बट जे ह्या गर्दीपासून लांब गेलो ना, अशा काही जागा आहेत की तिथे पॅरानॉर्मल ही गोष्ट आहे ना, ती इट हॅपन्स आणि इट इज इझिली नोटिसेबल. ओके, सो एक घटना आहे की मी 2014 तर मी नॅशनल कॉलेजला होतो बँड्रा, आणि माझे सगळे फ्रेंड्स होते ते असे या साईडला राहतात आहेत, विरारला राहतात आहेत, कोण वसईला राहतं. तर आम्ही आहे ना रोज कॉलेजला भेटायचो. आणि कॉलेजला काय सकाळी 7-7:30ला जायचं, 11:30-12ला निघायचं. इट वॉज अ लाईफ. फुल टाइमपास. आणि काही मजा अशी कॉलेजमध्ये नाही करायचो आम्ही, कारण नंतर काय व्हायचं की ना, एकदा लास्ट लेक्चर संपलं ना, की जे लोक लांब जाणार आहेत ना ती लोक घरी पळायचे फटफटफट. सो वी यूज टू डिसाईड दॅट टाइम की आहे ना, एक तरी रात्र काढू आपण, की नाईट आऊट करू, टाइमपास एकदम थोडंसं मजा येईल, खूप छान असं. तर आम्ही असं ठरवलेलं. तर काय व्हायचं की सगळे राहतात या बाजूला आणि मी एकटा राहतो इथे कांदिवली बोरिवली एरियामध्ये. तर त्यांना इकडे येणं, 4 जणांना इकडे येण्यापेक्षा 5वा तिकडे गेलेला बरा. तर मी जायचो तिकडे, मग आम्ही जायचो, जेवायचो, थोडं पार्टी वगैरे काइंड करायचो विरारला वगैरे. कधी कोणाचं घर खाली असेल तर घरी नाईट आउट बकचोदी करा अँड ऑल थिंग्स. तर एक दिवस असा होता की मी डिसाईड केलं की जाऊ. असं मी खूप कमी जायचो तिकडे, अगदी वर्षातून 3-4 वेळा गेलो तर, ते पण मी खूप जास्त बोललो. तर एक रात्र मला आहे ना, माझा प्लॅन होता की मी 10 वाजेपर्यंत पोहोचेन. मग की विरार वेस्टला स्टेशनला बाजूला एक रेस्टो बार आहे, तिकडे आम्ही बसू, थोडं टाइमपास करू, येस. इथली बडबड करू, ह्याची खेचू त्याचू खेचू, असं करत करत आम्ही विचार केलेला की 10 वाजता पोचू आणि 3-4ची ट्रेन पकडून परत यायचं. घरी सांगायचो मी की मी लायब्ररीत चाललो आहे आणि मी जायचो टाइमपास करायला. तर पण मला त्या दिवशी लेट झाला. मी घरातूनच लेट निघालो, आईने काही काम सांगितलं होतं आणि असं काही गोष्ट होतं. तर मी पोचलो विरारला 12:30ला. आणि तेव्हा नवीन नियम आलेले की रेस्टो बार 12 नंतर चालू नाही ठेवायचे. आधी तर 1-1:30पर्यंत चालू पण असायचे आणि आत्ताही असतात काही काही ठिकाणी. बट तेव्हा नियम चालले होते की रेस्टो बार 12-12:30 नंतर नाही चालू ठेवलं. मी पोचलो 12:30ला. तर आमचं असं होतं की ड्रिंकचा प्रकार पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाला होता. तो खूप एक्साईट होतो आम्ही. तर आम्ही विचार केला की यार आज तो पार्टी तो करणार आहे, ड्रिंक्स तर करायचं असं. आणि इव्हेंच्युअली असं झालं की पॉसिबिलिटी नव्हती, कारण रेस्टो बार बंद झाला. आता बसू नाही शकत आपण कुठे. तर आम्ही विचार केला की आपण इथून घेऊया, कॅरी करूया आणि कुठेतरी एक जागा बघू आणि निवांत रात्रभर मजा करू, टाईमपास करू. घेतलं आणि नंतर विचार केला की आता स्टेशनच्या बाजूलाच बसणं म्हणजे सगळ्यांचीच घरं आहेत तिकडे, आपण थोडं लांब जाऊया. तर एक जण बोला की आपण राजोडी बीचला जाऊया. त्याच्यामुळे दुसरा म्हणतो आहे की बाबा राजोडी बीच रात्रीचं या टाईमला जाणं, तिथे चोऱ्या दरोडे आणि ह्या सगळ्या गोष्टी काही होऊ शकतं आपल्याबरोबर, आपण तर एक तर लहानपण आहेत. तर मग आम्ही विचार केला की अगदी बीचपर्यंत नको जाऊया, आपण बीचच्या रस्त्यावरती जरा चांगली जागा बघूया आणि बसूया. तर घटना अशी की आम्ही गेलो आणि एक छान जागा मिळाली, मस्त जागा, जिथे एक बसस्टॉप होता. आता बसस्टॉप म्हणजे आता आपण बघतो की आता खूप जास्त डेव्हलप्ड बसस्टॉप्स आहेत, तसं नव्हतं. एक बाकडा, एक शेड, इट वॉज काइंड ऑफ बसस्टॉप. म्हटलं ही चांगली जागा आहे. आणि त्या रस्त्याला डांबराचाच रस्ता होता आणि स्ट्रीट लाईट खूप लांब होत्या. म्हणजे आता स्ट्रीट लाईट जवळजवळ असतात. आमच्या बाजूला छोटीशी स्ट्रीट लाईट होती, मला वाटते ती सोलार स्ट्रीट लाईट होती. तर तिचं लाईट पण एवढं जास्त नाही येत होतं, पण आमच्यासाठी सफिशियंट होतं. तर आम्ही बसलो तिकडे छान मस्त. आम्ही 4 जण होतो, त्याच्यातलं एक जण ड्रिंक नाही करायचा, 2 बाईक, असे टोटल 5 जण होतो आम्ही. 4 जण इकडे राहणारे, मी इकडून गेलेलो, 2 बाईक, म्हणजे एक ट्रिप्सी आणि असं दोघं. सो वी प्लॅन लाईक दॅट. पार्क केली छान, मस्त बसलो, सेटअप केलं प्रॉपर, खाण्याचं वगैरे स्नॅक्स अँड ऑल चकना. हे सगळं करेपर्यंत झाले 1:30-2 वाजले, कारण आलोच मी 12:30 वाजता. प्लॅन आऊट करेपर्यंत, विचार करेपर्यंत खूप टाईमपास झाला. आणि मग आम्ही बसलो,
एक ड्रिंक्स घेतलं, त्याच्यामधला तो एक नो ड्रिंक नथिंग यूज टू डू, त्याला नाही करायचं होतं. मग आता ड्रिंक्स करता करता मला असं झालं की थोडं साईडला जाऊ, लघुशंका. मला थोडं आलं लघवीला, तर मी बाजूला गेलो. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कसं होतं सिनारिओ की शेत आहे, दोन्ही साईडला शेत आहे. आणि अधूनमधून त्या रस्त्यामध्ये घरं होती, घरं खूप छान मस्त ऐसपैस घरं होती अशी. आणि आम्ही ज्या एरियामध्ये बसलो ते घर लांबून एखाद दुसरं घर दिसत होतं, म्हणजे फार फार तसं काही नव्हतं आजूबाजूला. गावापेक्षा थोडं लांब होतं. गावापेक्षा थोडं लांब किंवा 2 गावांमधली जागा, एखादं गाव दिसतंय, घर दिसतंय, पण लाईट वगैरे काही चालू नाही. आणि तो एरिया तसा गावसारखाच आहे. आतमध्ये गेला तर रात्र झाली होती. आणि मी ज्या साईडला बसस्टॉप होता त्याच्या मागे गवताची खूप मोठी पेढी होती. पाईल असतं ना, म्हणजे गुरांसाठी वगैरे गवत ठेवतात. जवळपास त्याचं मला वाटतं की त्याची हाईट असेल 10 फूट 12 फूट. एकावर एक ठेवतात. हां, गवताचं एकावर एक गवत करून ठेवतात ते. सो मी त्याच्यावरती बघितलं एक काहीतरी असं. पुढच्या स्टोरीकडे जाण्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपले 80% फॉलोअर्स व्ह्युअर्स अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही करत, तर नक्की सबस्क्राईब करा. आपण पुढच्या स्टोरीकडे जाऊ. आणि तुमच्याकडेही अशा काही इंटरेस्टिंग स्टोरीज असतील आणि ज्या तुम्हाला पॉडकास्टवर येऊन शेअर करण्याची इच्छा असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि जर तुमच्या स्टोरीज इंटरेस्टिंग असतील तर आपण एक पॉडकास्ट करू शकतो सोबत. आता स्टोरी कंटिन्यू करा. मी त्याच्यावरती बघितलं एक काहीतरी असं व्हर्टिकली, जसं आता तू रावण मूवी बघितला असेल, त्याच्यामध्ये तो ट्रेनवरती कसा बाजूने पळत सुटतो, तसं एक व्हर्टिकली काहीतरी असं चढलं आणि खाली उतरलं दुसऱ्या साईडने. तर चढलं एका साईडला आणि उतरलं. तर मी विचार केला, ते लहान होतं हाईट त्याचं, तर मी विचार केला कुत्रा वगैरे असेल, कारण मी जास्त लक्ष नाही दिलं किंवा असं मी माझ्या आई साईडमध्ये होतं ते की मी असं बघत नाही आहे, पण मला दिसलं काहीतरी चढलं आणि उतरलं. त्याच मोमेंटला आमच्या ग्रुपमधला एक मुलगा ज्याने ड्रिंक नाही केलेलं, त्याने पण बघितलं बसस्टॉपवरून ही गोष्ट. त्याने तर नीट बघितले, पण त्याने मला नाही सांगितलं, मी त्याला नाही सांगितलं. कारण मी जो विचार केला, काही असू शकतं ना, कुत्रा वगैरे असेल, मांजर असेल, काही असू शकतं, हाईट पण कमी असतो. ॲट फर्स्ट तो थॉट येत नाही कधी. बरोबर. तर मी इग्नोर केलं, परत आलो बसलो. सेकंड टाईम दॅट थिंग हॅपन. परत तुला असं काहीतरी दिसलं त्यावेळी काय झालं की एक हाईट, म्हणजे एक लहान हाईट आहे, असा एक आकृती दिसते, अंगावरती प्रॉपर पांढरा कपडा दिसतोय, पण मला त्याचं डोकं दिसत नाही आहे. हाईट त्याची लहान आहे, म्हणजे समजा की एक 8 वर्षाचं वगैरे मूल असेल, आणि एक प्रॉपर अडल्ट आकृती, शॅडो दिसते मला प्रॉपर. त्याच्या अंगावरती कपडा आहे व्हाईट, हात आहेत, पाय आहेत, ज्याचा आकार दिसतो. जसं की आता ते इफ यू सी, तर चादर टाकल्यावरती दॅट हॉलविन काइंड ऑफ थीम होती. थीममध्ये कपडा घालतात आणि ते रोम लाईक गोस्ट, दॅट काइंड आय सॉ. मग तेव्हा मी बघितलं सेकंड टाईम. दॅट वॉज ओनली मी. स्टील आय इग्नोर्ड. असेल काहीतरी, काही असू शकतं ना. मी एवढा विचार नाही केला तेव्हा. अँड नेक्स्ट टाईम इट हॅपन अराऊंड, त्याच्यानंतर एक 20-25 मिनटांनी लगेच झालं. तेव्हा 3 आकृत्या, आता म्हणजे ह्या टाईमला 3 जण होते, एक लहान 2 मोठे, पळतात आहेत. एक साईडला वरती चढले, दुसऱ्या साईडनी उतरले, आणि आम्ही 5 जणांनी बघितलं आहे. आणि आम्हाला सगळ्यांना बिलीव्ह झालं की हे नॉर्मल नाही आहे, काहीतरी बोलतं आहे. कारण त्यांची तिघांची पण मला डोकी दिसत नाहीत, अंगावरती चादर दिसतं, आणि पुढे जे पळतं आहे त्याने हलकासा आवाज केला पळता पळता, हसतोय, रडतोय, आय डोंट नो. तसाच म्हणजे की असं ना चाइल्ड गिगल, तसा आवाज खाली उतरला. लहान पोळ्याचा हसण्याचा आवाज आला तुला. एक्झॅक्टली. म्हणजे इफ यू इमॅजिन, ते एक फॅमिली काइंड होतं. ते असं वरून खाली उतरलं, 2 अडल्ट आहेत आणि एक लहान आहे, आणि ते चढलं. तर म्हणजे आता जर एखादा माणूस जर चढायला गेला 8-9 फुटांच्या, तर तो क्राऊल करेल. तो असा चालणार नाही जसा भिंतीवर चालतो. आणि ते आम्ही प्रॉपर बघितलं. मग जो अंगावरती काटा आला, आम्ही सगळं टाकलं तिकडे, बाईकवर बसलो, आणि त्याच्यामध्ये मला बाईक चालवता यायची, आणि आम्ही माझ्या बाईकवरती 3 जणं बसलेले असं, आणि आम्ही तिथून पळालो. तर गंमत अशी झाली की माझी बॅग राहिली तिकडे. आता जाणार कोण बॅग घ्यायला परत, कारण डोळ्यासमोर असं बघितलंय.
म्हणजे एक फॅमिली होती, एक परिवार होता. काइंड म्हणजे दोन ॲडल्ट व्यक्ती होते, एक पुरुष एक बाई असेल, त्यांचा लहान मुलगा आणि ते पळतायत. आणि मध्ये होतं मग 3 जण होते लाईनमध्ये पळतात आहेत. आणि फार तर फार आम्ही एवढं बघितलं की ते चढलं, उतरलं आणि उतरून परत समोरच्या साईडने तसंच पळत मागे गेलं. उतरल्यानंतर ते असं जे मागे जेव्हा जात होतं तर मध्ये जे उभं होतं त्याने असे हात वर केलेले वरती आणि पळतात आहेत. आणि जे असं घडलं आणि डोळ्यासमोर बघितलं, सो वी बिलीव्ड की आपण आता हे निघालं पाहिजे इथून, कारण हे तिसऱ्यांदा घडलं. 2दा इग्नोर केलं, जास्त मस्ती नाही केली पाहिजे आता. आणि आम्ही निघालो. बापरे. आणि म्हणजे आता पण असं मी विचार करतो त्या काटा आला शहारे आले अंगावर. की ते त्या रात्री ती रात्र जर अजून इग्नोर केलं असतं किंवा आम्ही काय म्हणतो आपण कमी नाही करायचं, बिकॉज ही स्पिरिट्स असतात, त्यांच्या एनर्जीज असतात. आपण जास्त चॅलेंज करत नाही बसायचं तिकडे. मे बी असू शकतं की आम्ही बघितलं, असे खूप लोक बघतही असतील. इग्नोरन्स इज द की ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाईम, बट आपण इग्नोर करून पण समोरच उभं राहतो आहे म्हणजे ती लोक एक आपल्याला संदेश देतात आहेत. दे आर ट्राईंग टू से समथिंग अँड वी इग्नोरिंग इट अँड स्टील वी आर देअर स्टँडिंग वॉचिंग देम. तो मला असं वाटलं की निघायला पाहिजे आणि पळालो आम्ही तिकडून. आणि प्रॉपर आम्ही पळालो आणि मागेही नाही बघितलं, परत बॅग वगैरे टाकून पळालो. बापरे. म्हणजे हे मी पहिल्यांदा ऐकतोय. इवन असं एकदा गोष्ट आमच्यावर पण झालेली. म्हणजे माझा एका मित्र होता, तर तो फोटोग्राफर होता. तर त्याला काय एक अशी वेडिंग आलेली, वेडिंग फोटोग्राफीचं. त्याला ते असतं ना, नॉर्थ इंडियन होते ते लोक, तर त्यांचे लग्न माहिती आहे रात्रभर चालतात. आपले लग्न कसे सकाळी चालू झाले दुपारी 2 वाजता संपून जातात. मग UP बिहारवाले लोकांचे कसे रात्रभर चालतात त्यांचे. तर असो, तर ते लग्न रात्रभर. तर आम्हाला काय टाइमपास, मी तर त्यावर टाइमपास करायला गेलेलो 3-4च्या दरम्यान. आम्हालाही तिथेही अशा गोष्टी ठेवलेल्या. तिथे हे नव्हतं, पण तिथे घुरं वगैरे असतात ना, ते होते. आणि तिथे असे गाव टाईप घरं होती खूप. आणि तिथे आम्हाला अशी सेम आकृती अशी सावली दिसलेली. पण तेव्हा आम्ही जास्त हे नाही केलं, इग्नोर केलं. पण मी टक लावून बघत होतो, तर मला अधूनमधून दिसत होती आणि जात होती, मला दिसत होती जात होती. पण एवढं काही झालं नाही, आम्ही तिथून पळालोही नाही. आणि तिनेही असं काही एकदम जास्त जवळ वगैरे काय आलं नाही, लांबून दिसत होतं तेवढंच. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.